गणेश विसर्जनाकरता नागपुरात सुद्धा प्रशासनाने जय्यत अशी तयारी केलेली आहे। शहरातील विविध भागांमध्ये कृत्रिम तलाव करण्यात आले आणि शहरातील मध्यवर्ती जो भाग आहे चिटणीस पार्कच्या आजूबाजूचा परिसर तिथे तर खास इम्पोर्टेड म्हणजे आयात केलेले विशेष असे कृत्रिम टँक आणण्यात आले आणि तिथे खास अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत मनपाचे अधिकारी पियुष अंबुलकर जी आहे, पियुषजी खास अशी व्यवस्था इथे चिटणीस पार्कला तयार करण्यात आली आणि शहरातील अगदी अद्ययावत अशी व्यवस्था करण्यात आली आहे। नेमकी किती कृत्रिम तलाव शहरात जात आहे आणि कशा पद्धतीची व्यवस्था आहे? नागपूर महानगरपालिकेने गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक या दृष्टीने अनेक मोठे कृत्रिम तलाव तयार केले। यावर्षी गोरेवाडा इथे 100 बाय 30 फूट हा कृत्रिम तलाव तयार केला, जिथे 15 ते 20 फुटापर्यंतच्या मूर्त्या विसर्जन करता येईल। त्यासोबतच शहरभरात 258 विसर्जन केंद्र तयार केले आहे। नागपूर शहरात घरगुती गणेशोत्सव मंडळ उत्सव हा मोठ्या प्रमाणात असतो, त्यामुळे नागपूरच्या मध्यभागी चिटणीस पार्क इथे माननीय आमदार प्रवीण दटके यांनी काही आमदार निधी आम्हाला देऊन इथे आम्हाला कृत्रिम टँक उपलब्ध करून दिलेले आहे। त्या स्वस्तिकाच्या आकाराचा हे गणेश विसर्जन केंद्र नागपूर शहरातील घरगुती गणपतीचं सर्वात मोठं विसर्जन केंद्र आहे। इथे 15 टँक आणलेले आहे। 15 टँक विदेशातून आयात केलेले आहे व भक्तिमय वातावरणात इथे गीतसंध्येचंही आम्ही आयोजन केलेलं आहे। भक्तिमय वातावरणात निर्मळ गणेश उत्सव विसर्जन केंद्र व्हावं यासाठी हा प्रयास महानगरपालिकेने केला आहे। तर आपण बघू शकतो माझ्या मागे संपूर्ण कृत्रिम तलाव ठेवण्यात आलेले आहे, कृत्रिम टँक ठेवण्यात आलेले आहे आणि शहरात विविध ठिकाणी अतिशय जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे आणि शहरात जे मोठे जे गणेश मूर्ती आहेत त्यांच्या विसर्जनाकरता सुद्धा विशेष अशी व्यवस्था यंदा गोरेवाडा येथे सुद्धा करण्यात आलेली आहे। झी मीडियासाठी अमर काणे, नागपूर।